नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण वन विभागामध्ये भरती निघालेली आहे, नवीन जागासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील। तर जाणून घेऊया काय आहे याविषयी सविस्तर माहिती। वन विभाग अंतर्गत अधीनस्थ क्षेत्र तथा जिल्ह्याकरिता वन्यजीव संरक्षणार्थ शासनामार्फत मानद वन्यजीव रक्षकाची नियुक्ती करायची आहे। त्यासाठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। इथे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, ऑफलाईन पद्धतीने नाही। पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत। वन विभागामध्ये नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे। अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल। तर भरतीचा विभाग आहे, वन विभागाद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। भरतीचा प्रकार आहे, पात्र उमेदवारांना विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे। पदाचे नाव मानद वन्यजीव रक्षक हे आहे आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि मानधन हे आपण जाणून घेऊ। तर अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे। नोकरीचे ठिकाण जॉब लोकेशन हे नागपूर, सिंधुदुर्ग आणि चंद्रपूर या 3 ठिकाणी नोकरी असणार आहे। आणि अर्जासोबत आपल्याला कोणकोणती कागदपत्र जोडायची आहे, तर आपला ओळखीचा पुरावा, कायमचा पत्ता असल्याचा पुरावा आणि वन्यजीव संरक्षण संवर्धन, मानव वन्यजीव संघर्ष तसेच निसर्गात संकटग्रस्त नामशेष होत चाललेल्या प्रजातीचे संवर्धन संरक्षण इत्यादी बाबत केलेल्या कामाचा तपशील आणि वरील जाहिरातीच्या अनुषंगाने याद्वारा सूचित करण्यात येते की वन संरक्षण वन संवर्धनाचे काम करणाऱ्या तसेच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याचे काम करणाऱ्या उमेदवारांची सेवाभावी संस्थांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रत्येकाला वन्यजीव संवर्धनार्थ मानद वन्यजीव रक्षक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी मानद वन्यजीव रक्षक या पदाकरिता वन्यजीव संरक्षणार्थ केलेल्या कामासंबंधात स्वतंत्र प्रस्तावासह अर्ज मागविण्यात येत आहे। आवश्यकतेमुळे नुसार वरील वेळापत्रकात बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी तुम्हाला HTTPS इथं रॉंग झालेला आहे, प्रिंटिंग मिस्टेक /mahaforest.gov.in या संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल। अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्यासाठी उमेदवारांनी दक्षता घ्यायची आहे। म्हणजे रोज तुम्हाला एकदा तरी या वेबसाईटला भेट देत राहायचं अर्ज केल्यानंतर, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती वेळोवेळी मिळत जाईल। उमेदवाराने प्रस्ताव सादर करताना ओळखपत्र आणि कायमचा पत्ता याबाबत पुरावा जोडणे बंधनकारक आहे। अर्ज करताना तुम्ही काय करायचं, स्वतःचं ओळखपत्र आणि तुमचा कायमचा जो पत्ता आहे त्याचा पुरावा जोडणं जरुरी आहे। निसर्गाच्या आणि वन्यजीव संवर्धनाच्या हिताला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही अपराधी कृत्यात सहभागी नसलेला व्यक्ती पाहिजे। नियम कोणते, तर पहिला नियम हा आहे की निसर्गाच्या वन्यजीव संवर्धनाच्या हिताला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही अपराधी कृती समाविष्ट नसलेला व्यक्ती पाहिजे। त्याचबरोबर वन्यजीवाच्या व्यावसायिक शोषणात सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीचा विचार केला जाणार नाही। म्हणजे पात्रता काय लागणार आहे, तर त्या पात्रतेचे हे निकष आहे। वन आणि वन्यजीव विभागाच्या यंत्रणेला मदत करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे। स्थानिक समुदायाशी संवाद साधून त्यांना वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश पोहोचवण्यात सक्षम असणारी व्यक्ती असणे आवश्यक आहे। अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख तर आपण ती जाहिरातीत बघू आणि ईमेल पत्ता पण जाहिरातीत आहे, तर ते आपण बघू। तर बघा, ही PDF जाहिरात ओपन केली आपण, याची संपूर्ण डिटेल माहिती आहे याच्यात। उपवन संरक्षण नागपूर वन विभाग नागपूर यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत 0 माईल जवळ सिव्हिल लाईन नागपूर यांच्याद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती करण्याबाबत अशी ही जाहिरात आहे। मुख्य वन संरक्षक नागपूर वनवृत्त नागपूर यांचे अधीनस्थ क्षेत्र तथा नागपूर जिल्ह्यात
करिता वन्यजीव संरक्षणार्थ वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 4 मध्ये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार शासनामार्फत मानद वन्यजीव रक्षकाची नियुक्ती करायची आहे। नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ नागपूर विभागाचे ईमेल ID dycf.nagpur@mahaforest.gov.in वर अर्ज मागविण्यात येत आहे। अर्जासह खालील कागदपत्रे जोडावी लागणार आहेत। म्हणजे याच्यात 3 ठिकाणीची जाहिरात आहे, तर ही 3 ठिकाणच्या जाहिरातीचं वेगवेगळी लिंक आहे। तर ही पहिली लिंक आपण नागपूरची ओपन केली, त्याच्यात नागपूरविषयी संपूर्ण माहिती आहे। दुसऱ्या जाहिरातीमध्ये दुसऱ्या ठिकाणची माहिती आहे। अशा या 3 जाहिरातीची PDF आहे, ती आपण संपूर्ण इथे बघणारच आहोत। आपण नमुन्यासाठी नागपूरची बघू आणि 2 जाहिरातीच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। ही अशा प्रकारे जाहिरात आहे। यामध्ये ओळखपत्र, ते आपण जे सुरुवातीला पाहिले सविस्तर माहिती, ती सगळी माहितीच याच्यात दिलेली आहे। याच्यामध्ये दिनांक कालावधी तुम्हाला जो अर्ज करायचा आहे तो 7 एप्रिल 2025 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करायचा आहे। अर्जाची छाननी 8 एप्रिलला ते 15 एप्रिलपर्यंत होणार आहे। ही लास्ट डेट आहे, म्हणजे PDF मध्ये याच्यासाठी यावं लागलं आपल्याला। अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ते बघण्यासाठी। अशीच तिन्ही याच्या PDFच्या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तसेच अर्जाची लिंकही देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ती चेक करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रिक्रुटमेंटच्या माहितीसोबत।